दादा आमचं काय चुकलं हा सवाल उपस्थित केलाय फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या मंगेश साबळे यांनी। हे तेच मंगेश साबळे आहेत जे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मंगेश साबळेंनी फुलंब्री मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र आता जरांगे पाटलांनी अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिल्यानंतर साबळेंना भावना अनावर झाल्या आहेत। त्यांनी थेट जरांगे पाटलांना सवाल करत दादा आमचं काय चुकलं हे विचारलंय। आता मंगेश साबळे यांनी व्हिडिओ पोस्ट करत निवडणुकीतून माघार घेतली खरी, पण औपचारिकरित्या ते अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पण ते कसं? नेमकं फुलंब्रीमध्ये काय घडतंय? फुलंब्रीत जरांगे पाटलांचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। गेल्या वर्षी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यानंतर त्याचे पडसाद हे राज्यभर उमटायला सुरुवात झाली। मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। राज्यभर वातावरण तापलं आणि त्याच दरम्यान फुलंब्रीतल्या एका गावच्या सरपंचानं या हल्ल्याच्या निषेधार्थ भर चौकात स्वतःची 4 चाकी गाडी पेटवून दिली। त्या सरपंचाचं नाव होतं मंगेश साबळे। त्यानंतरच्या काळात मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे मोठं होत गेलं, पण विविध स्तरावरून त्यांना विरोध देखील होत होता। त्यामध्ये एक ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे देखील होते। सदावर्ते यांनी उघडपणे जरांगे पाटलांना विरोध केला। त्यामुळे चिडलेल्या मंगेश साबळेंनी थेट मुंबईत जाऊन सदावर्तेंची गाडीच फोडली। त्या प्रकरणी साबळेंवर गुन्हा देखील दाखल झाला होता। मात्र एकाच दिवसात त्यांचा जामीन आला। जामीन झाल्यानंतर त्यांनी थेट अंतरवाली सराटी गाठली आणि मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। मंगेश साबळेंची मराठा समाजासाठी आक्रमक भूमिका ही त्यावेळी मराठा समाजाला आकर्षित करणारी ठरली। मराठा समाजात मंगेश साबळेंबद्दल भावनिक वातावरण निर्माण झालं। त्यानंतर पुढे जेव्हा लोकसभा निवडणूक लागली त्यावेळी साबळेंनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। आता त्यांच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या निर्णयामुळे झालं असं की जालना जिल्ह्यातून गेल्या 25 वर्षांपासून निवडून येणाऱ्या रावसाहेब दानवे पाटील यांच्या वाटची 1.25 लाख मतं ही साबळेंकडे वळाली। त्यामुळे रावसाहेब दानवे पाटील यांचा पराभव झाला। आता वर्तमानात पाहिलं तर काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभरातून येणाऱ्या उमेदवारांची मुलाखत देखील घेतली होती। शिवाय प्रत्येक मतदारसंघात त्यांनी 4 ते 5 उमेदवारांना अपक्ष अर्ज भरण्याच्या सूचना देखील दिल्या। तसंच त्या पक्षांकडून निवडून आल्यानंतर विधिमंडळात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्याच्या बॉन्डवर सही देखील करून घेतली। त्यात फुलंब्री मतदारसंघातून मंगेश साबळे यांचं देखील नाव होतं। पुढे त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या 1 दिवस अगोदर कोणते मतदारसंघ लढवायचे आणि कोणते पाडायचे या निर्णयावर मनोज जरांगे पाटलांनी शिक्कामोर्तब देखील केलं। मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सकाळीच जरांगे पाटील हे माध्यमांसमोर येऊन निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा करतात। तसंच ज्या अपक्षांनी अर्ज भरले त्यांना देखील आपले अर्ज मागे घेण्याची सूचना करतात। शिवाय जे अर्ज माघारी घेणार नाहीत त्यांना पाडा असं आवाहन देखील जरांगे पाटील करतात। पुढे पाटलांच्या आदेशानुसार अपक्ष आपला अर्ज माघारी घेतात। मात्र या दरम्यान मंगेश साबळेंनी अर्ज माघारी घेतल्याची बातमी कुठंच दिसत नाही। शिवाय ते कुठे आहेत याचा देखील ठिकाणा कोणाला नसतो। पण अशातच साबळे आपल्या फेसबुक अकाउंटवर लाईव्ह येतात। त्यात ते म्हणतात, दादा नेमकं आमचं काय चुकलं? आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या सोबत राहिलो। ज्या वेळी तुम्ही बोलावलं त्यावेळी आलो आणि आता तुम्ही आम्हाला पाडायचे आदेश देत आहात। नेमकं आमचं काय चुकलं? आमच्याकडे पैसे नाहीयेत म्हणून आम्ही इलेक्शन लढू शकत नाही का? 4 वर्षांपासून जे काही गुन्हे अंगावर घेतले, जे काही काम केलं ते सगळं आज वाया गेलं। आम्ही चळवळीतून सिद्ध काय करतोय? लढून आरक्षण देखील मिळत नाहीये। मग आम्ही पुन्हा फाशीच घ्यायची का? तुमच्या आदेशानुसार आम्ही फॉर्म भरला, बॉन्ड करून दिला, लढतो म्हणून सांगितलं, लाखभर रुपयांचे पॉम्पलेट छापून ठेवले। आता तुम्ही आम्हाला पाडण्याचे आदेश दिले, हे आमच्यासाठी धक्कादायक आहे। तुम्ही सांगाल तर आम्ही आमचं मुंडकं तुमच्या पायथ्याशी ठेवू, पण हा आदेश आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे। दादा तुमच्या आणि समाजाच्या विरोधात जात नाही। मी या निवडणुकीतून माघार घेतो। मात्र मंगेश साबळे यांचा हा व्हिडिओ पोस्ट झाला त्या दिवशी तारीख होती ती 5 नोव्हेंबर। तोपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत ही संपली होती।
म्हणजेच आता सध्या स्थितीत जर पाहिलं तर मंगेश साबळे यांनी लाईव्हच्या माध्यमातून निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली खरी, पण औपचारिकरित्या ते अजूनही फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत अपक्ष उमेदवार आहेत. मग त्यानुसार आता फुलंब्री मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून अनुराधा चव्हाण, महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसकडून विलास औताडे, तर शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष रमेश पवार आणि अपक्ष मंगेश साबळे अशी ही चौरंगी लढत असू शकते. पण आता याच चौघांमध्ये जरांगे पाटलांचा पाठिंबा नेमका कोणाला असेल? तर जरांगे पाटलांनी माध्यमांसमोर येऊन अपक्षांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली होती. मात्र जरांगे पाटलांच्या आदेशाला न मानता मंगेश साबळेंनी आपला अर्ज मागे घेतला नाहीये. त्यामुळे मराठा समाजातून त्यांना मतदान होणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते. तर दुसरं नाव येतं ते म्हणजे शिवसेनेचे बंडखोर रमेश पवारांचं. तर रमेश पवारांचं म्हणावं तसं वजन फुलंब्रीमध्ये दिसत नसल्यामुळं त्यांना देखील मतदान होणार की नाही याबद्दल शंका आहे. मग प्रश्न उरतो तो भाजपच्या अनुराधा चव्हाण आणि काँग्रेसच्या विलास औताडेंचा. तर मनोज जरांगे पाटलांनी पूर्वीपासूनच भाजप आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल घेतलेली भूमिका पाहता इथं मराठा समाज भाजपला मतदान करणार नाही. त्यामुळे इथं सरळ सरळ मराठा समाजाच्या मतांची लॉटरी ही विलास औताडेंना लागताना दिसते. त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून विलास औताडेंचा विजय होऊ शकतो अशी शक्यता आहे. आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.